आता इथे आहे काही पत्रव्यवहार. हे जवळजवळ ही पत्र जी आहेत साधकांना महाराजांनी स्वतः पाठवलेली आहेत. ही 17 पत्र आहेत. तर आज आपण प्रयत्न करू जितकी होतील तितकी वाचण्याचा. काही पत्र व्यवहार. पहिलं पत्र आहे. डॉक्टर सोलापूरकर श्री महाराजांना म्हणाले, महाराज आपण पुष्कळ पुष्कळ सांगता पण ते लक्षात राहत नाही, म्हणून आपल्या सांगण्याचा सारांश कधीतरी लिहून पाठवावा. काही दिवसांनी श्री महाराजांनी पुढील पत्र लिहिले. श्री रामभक्ती परायण डॉक्टर सोलापूरकर यांस आशीर्वाद. मी जे सांगतो ते थोडक्यात लिहून पाठवावे असे तुमचे म्हणणे होते, म्हणून हे पत्र लिहित आहे. ऐकावे परमार्थाचे साधन, त्याचे करावे मनन व नंतर आचरण. काय म्हणतायत महाराज की ऐकावे परमार्थाचे साधन, त्याचे करावे मनन व नंतर आचरण. आता इथं श्रीराम जय राम जय जय राम असं हे 13 अक्षरी मंत्र आहे आणि बरोबर 13 मुद्दे महाराजांनी ह्यामध्ये लिहिलेले आहेत. तर ते मुद्दे लिहिताना 1 2 3 4 असं लिहिलं नाही आहे, तर श्री करून एक मुद्दा, रा करून एक मुद्दा, म करून एक मुद्दा, अज करून एक मुद्दा असे मुद्दे लिहिलेले आहेत महाराजांनी. तर ते 13 मुद्दे सांगितलेले आहेत. तर ते कोणते? तर श्री पुढे श्रीच्या इथे पहिला मुद्दा जो आहे, राम करता ही भावना ठेवावी. दुसरा आहे, राम करील ते आपल्या हिताचे. तिसरा मुद्दा आहे, पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. पहिला काय मुद्दा आहे? राम करता ही भावना ठेवावी. दुसरा मुद्दा आहे, राम करील ते आपल्या हिताचे. 3, पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. 4, भगवंता वाचून कोणावरही जगामध्ये निस्वार्थीपणाचे प्रेम करणार नाही, हा निश्चय करावा. 5, प्रारब्धानुसार देहाची गती. 6, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. 7, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण. 8 आहे, जे जे म्हटले मी माझे ते ते सर्व रामा तुझे. जे जे म्हटले मी माझे ते ते सर्व रामा तुझे. 9, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण. 10, वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर देई. 11, सदा राहावे समाधान, जे तुझ्या कृपे वांचून नाही जाण. 12, नीतिधर्माचे आचरण, रामा तुझ्या कृपेने व्हावे जतन. 13, न मागणे आता दुजे काही, मी रामा तुझ्यासाठी जिवंत पाही. तर असे हे 13 मुद्दे सांगितलेत. पुन्हा वाचू आपण. राम करता ही भावना ठेवावी. राम करील ते आपल्या हिताचे, पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. म्हणजे जे केलंय ते हिताचं आहे, मग त्याचा साजरा नाही करायचं आहे. सुख किंवा दुःख त्यात गुंतायचं नाही आहे, हे घात आहे. सुख म्हणून पण जल्लोष केला तरी घात आहे, दुःख म्हणून पण साजरा केला तरी घात आहे, हे सांगितले. राम करता ही भावना ठेवावी. राम करील ते आपल्या हिताचे, पण त्यापासून होणारे सुखदुःख हे घाताचे. भगवंता वाचून कोणावरही जगामध्ये निस्वार्थीपणाचे प्रेम करणार नाही, हा निश्चय करावा. आता भगवंता वाचून कोणावरही याचाच अर्थ प्रत्येकामध्ये भगवंत पहा. जर तो भगवंत चुकला तर आपण देह बघणार, मग मला वाटणार हा भाऊ आहे, हा नवरा आहे, ही आई आहे, हे वडील आहेत. त्यातला भगवंत गेला, फक्त ते शरीराचं नातं डोक्यात आलं. म्हणून भगवंता वाचून कोणावरही जगामध्ये निस्वार्थीपणाचे प्रेम करणार नाही, हा निश्चय करावा. खूप मोठं तत्त्वज्ञान आहे हे. याचा अर्थ केवळ भगवंतावर म्हणजे प्रत्येकाच्या आतमधल्या असलेल्या भगवंतावरती, हे महत्त्वाचं आहे. सर्वांवरतीच करायचं आहे, पण कुठं? तर त्याच्या अंतरी असलेल्या भगवंतावरती. भगवंता वाचून कोणावरही जगामध्ये निस्वार्थीपणाचे प्रेम करणार नाही, हा निश्चय करावा. प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती.
जे काही आपल्याला सुखदुःख शरीराचे आणि शरीराच्या संबंधित असणाऱ्या नात्यांपासून पण प्राप्त होतात, प्रारब्धानुसार आहे. तर तिथे येणार ते कारण आपण सर्व काही करून आलेलो आहे कर्म. त्या कर्माला आता पुन्हा काही रिव्हर्स गिअर टाकता येऊ शकत नाही. घडून गेले सगळं काही अनेक जन्मांमध्ये. त्यानुसार आत्ताच्या जन्मात आपणाला देहभोग जे येतायत, ते येणार आहेत आणि ती तशी देहाची गती होणार आहे. परंतु त्यामध्ये आपली वृत्ती गुंतवू देऊ नये. जे येणार आहे ते येईल, निघून जाईल. हे महत्त्वाचं आहे. अशी वृत्ती आवश्यक आहे. कारण त्याला काही करता येणार नाहीये. फार तर थोडंफार जे काही आहे, जेवढं जपू, काही करू तेवढं करू, पण त्याच्यात गुंतण्याची आवश्यकता नाहीये. प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण. जे जे म्हटले मी माझे, ते ते सर्व रामा तुझे. आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण. वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर देई. सदा राहावे समाधान, जे तुझ्या कृपे वांचून नाही जाण. नीती धर्माचे आचरण रामा, तुझ्या कृपेने व्हावे जतन. न मागणे आता तुझे काही, मी रामा तुझ्यासाठी जिवंत पाही. सर्व काही जे काही आपल्याकडे आहे ते तुझं आहे. ते रामा तुझं आहे, तू दिलेलं आहे. त्याचं जतन तू करणार आहेस आणि माझं आचरणसुद्धा नीतिधर्माने व्हावं हे सुद्धा तुझ्याचमुळे होणार आहे. हे इथे आहे आणि मनात असो की मन रमो नाही रमो, पण नामामध्ये नामस्मरण करण्याचा प्रयत्न हे अवश्य आहे. त्यानंतर न मागणे आता तुझे काही, मी रामा तुझ्यासाठी जिवंत पाही. हे जगतोय मी आता तुझ्यासाठी आहे. हे महत्त्वाचं आहे. तर हे 13 मुद्दे दिलेले आहेत महाराजांनी सूत्ररूपाने. तर हे पहिलं पत्र आहे. आता आपण पुढील पत्र वाचूया. पत्र दुसरं. डॉक्टर नाईक यांनी देखील श्री महाराजांना असेच पत्र लिहिले की आपल्याजवळ असताना आपण सांगता ते सर्व समजले असे वाटते, पण घरी गेल्यावर सर्व घोटाळा होतो. म्हणून आपला उपदेश अगदी थोडक्यात लिहून पाठवावा. पुढील पत्र त्याला उत्तर आहे. महाराजांचं पत्र सुरू होते. श्री रामभक्ती परायण डॉक्टर नाईक यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले, मजकूर समजला. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोश्वास देही तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास. तोच साह्य करी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यांत भगवंताची राखावी स्मृती. नामाविन नाही दुजे साधन, हे सांगता आले सर्व संतजन. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करावा काही नेम, जेणे जवळ येईल राम. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास, कळावे हा आशीर्वाद. काय सांगतायत? श्रीराम भक्ती परायण डॉक्टर नाईक यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले, मजकूर समजला. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोश्वास देही तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास. तोच साह्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यांत भगवंताची राखावी स्मृती. नामाविन नाही दुजे साधन, हे सांगता आले सर्व संत जन. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करावा काही नेम, जेणे जवळ येईल राम. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास, कळावे हा आशीर्वाद.
तर हे सुद्धा सार रूपाने महाराजांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. सर्व काही यामध्ये आलेलं आहे. आता पुढील तिसरं पत्र आहे. पत्र तिसरं. श्री अण्णाप्पा नावाचा श्री महाराजांचा एक शिष्य होता. त्याने नामस्मरण पुष्कळ केले, पण वृद्धपणी त्याची स्थिती बिघडली. तो मृत्यूशय्येवर असता त्याला हे पत्र लिहिले होते. हे किती वेगळं आहे. आता हे पत्र हे जीवनाच्या आपल्या एक एक टप्पे आहेत. त्या टप्प्यानुसार बाबांनी पण ह्या पत्रांची योजना केलेली आहे. पहिली 2 पत्र जी आहेत की त्यामध्ये महाराजांनी साररूपामध्ये उपदेश सांगावा अशी विनंती आर्जव साधकांनी त्या 2 साधकांनी केलं. त्यानुसार महाराजांनी त्यांना दोघांनाही महाराजांनी साररूपाने आपण काय आचरण करावं हे सांगितलेलं आहे. आता हे तिसरं पत्र आहे की यामध्ये इथे साधक वृद्ध अवस्थेत आहे आणि मृत्यूशय्येवर असता त्याला महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे. तर महाराज लिहित आहेत, श्री रामभक्ती परायण अण्णाप्पा यांस आशीर्वाद. तुमची प्रकृती बरी नाही हे ऐकून बरे वाटले नाही, तरी पण चित्तांत राखावे समाधान. काय सांगतायत महाराज? श्री रामभक्ती परायण अण्णाप्पा यांस आशीर्वाद. तुमची प्रकृती बरी नाही हे ऐकून बरे वाटले नाही, तरी पण चित्तांत राखावे समाधान. चित्तांत ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास. समाधान मिळत असे जीवास. देह दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून, जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती, पण त्यांत मानता येते सुख समाधान. ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभांत न सांपडावे. श्री व्यंकटपुरास गेल्यास देवाकडे विनंती करावी. देह दुःख अतिफार, होई रामाचा विसर. आता द्या नामाचे अखंड स्मरण. देवा देह केला तुला अर्पण. परमात्मा दयाळू फार, आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार. मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार. न सोडावा आता धीर, सुखाने घ्या नामस्मरण. कृपा करील रघुनंदन, कळावे हा आशीर्वाद. आता हे मृत्यूशय्येवरती असलेला वृद्ध अवस्थेतील साधक आहे. महाराजांनी इथं त्यांना सांगितलेलं आहे खूप की समाधान चित्तात असू द्या. जे काही आहे भगवंताची इच्छा आणि समाधान चित्तात असूया असणं आवश्यक आहे. अर्थात आता प्रत्येक व्यक्ती जी जेव्हा पण जीवनात आजारी पडेल त्या सर्वांसाठी हे पत्र अत्यंत मार्गदर्शक आहे. काय सांगतायत महाराज की तुमची प्रकृती बरी नाही हे ऐकून बरे वाटले नाही, तरी पण चित्तांत राखावे समाधान. चित्तांत ज्यांचे राहील समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. समाधान पण कोणाचा स्वीकार करतं हे महाराजांनी सांगितलेलं आहे की चित्तात समाधान राखणं आवश्यक आहे आणि ज्याच्या चित्तात समाधान आहे तो भगवंताला आवडतो. आणि ज्याच्या चित्तात समाधान, ज्याचा विश्वास रामावर आहे त्याला समाधान स्वीकारतं. ज्याचा विश्वास रामावर नाही, ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. समाधान कोणाला प्राप्त होऊ शकतं? समाधान आपल्याला हवं आहे, पण समाधानाने पण आपल्याला स्वीकारलं पाहिजे, तरच ते आपल्याला प्राप्त होईल. त्या शक्तीने पण आपल्याकडे, त्या शक्तीला, समाधान ह्या शक्तीला आपल्याकडे यावंसं तेव्हाच वाटेल जेव्हा आपल्या रामावर विश्वास असेल, आपल्या भगवंतावर विश्वास असेल. हे इथे महाराज सांगतायत, खूप सुंदर सांगतायत की चित्तांत राखावे समाधान. चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिला विश्वास. समाधान मिळत असे जीवास. देह दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून, जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती, पण त्यांत मानता येते सुख समाधान. ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे,
देहाच्या लोभांत न सापडावे, श्री व्यंकटपुरास गेल्यास देवाकडे विनंती करावी. देहदुःख अति फार, होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण. देवा देह केला तुला अर्पण, परमात्मा दयाळू फार, आपल्या हिताचे करील हा ठेवावा निर्धार. मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर. सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन. हा आशीर्वाद. तर हे इथं सांगितलं की ज्याच्या चित्तात समाधान आहे तो रामाला आवडतो, आणि ज्याचा विश्वास रामावर आहे त्याच्या अंतरी समाधान स्वतःहून चालून येतं. तर हे इथे आहे. आणि रामावरती विश्वास म्हणजे काय, की जे काही परिस्थिती आलेली आहे मला ती प्रारब्धानुसार आलेली आहे, आणि आता राम माझ्या सोबत आहे, तर त्यामध्ये रामाचं मी अनुसंधान ठेवलं, भगवंताचं अनुसंधान ठेवलं, तर माझ्या अंतरी समाधान मी या परिस्थितीला सामोरी जाऊ शकतो, आणि समाधानी वृत्ती माझ्या अंतरी निर्माण होऊ शकते. हा असलेला विश्वास हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा विश्वास आपण ठेवला तर आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं नामसाधन होऊ शकतं, आणि आपणाला जो त्रास होतोय त्याचा विसर आपणहून पडणार आहे. हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. हे सर्वांसाठीच आहे. जेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीत असतो, शरीराने किंवा मनाने आजारी असू, त्यावेळेला हे आपणाला उपयुक्त असं पत्र आहे सर्वांसाठीचं. पत्र 4. एका माणसाचा एकुलता एक आणि वयांत आलेला मुलगा वारला. आईने अन्न पाणी सोडले व दोघेही नवरा बायको फार कष्टी झाले. त्यांना हे पत्र पाठविले. ही आता फारच मृत्यूची घटना पचवणं हे अजून कठीण काम. आजाराची एक वेळेस पचवता येऊ शकते, पण मृत्यूची घटना अत्यंत कठीण. तर त्या संदर्भात महाराज काय सांगतायत, काय मार्गदर्शन करतायत आपण वाचूया. श्री रामभक्ती परायण यांस तुमचा मुलगा गेल्याचे कळले. व्यावहारिक उपाय जे काय करावयाचे ते तुम्ही केले, तरी पण त्याच यश नाही आले. आईचे अंतःकरण काय असते याची सत्य कल्पना मला आहे. तरी पण विचारी विवेकी माणसे विचारानेच समाधान राखीत असतात. मुलाच्या आईने आता कष्टी न व्हावे हे मी अंतःकरणाची जाणीव ठेवून सांगतो. हे लक्षात ठेवून वागावे. सर्व केले रामार्पण, हा नवे शब्दाचा खेळ जाण. अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाण. तो म्हणा रामाचा, राम काळजी घेईल साचा. परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरमवसा. याचा अनुभव प्रत्येकाचा आहे खासा. त्याचे आईस सांगावेत माझे आशीर्वाद. ठेवा पूर्ण रामावर विश्वास, न करावे या उपर उपास तापास. उपास हा शब्द अलीकडील जाण, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून तेथे म्हणजे उपासनेत राहावे आपण. तेथे आहे निर्धास्तपण, उपासा पुढील ठाण. उपासना मुख्य जाण, उपासनेने राहावे आपण. हेच रामाचे सान्निध्य जाण. शेजारा असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्य प्रकाशता, काळोखाचा नाश होई तत्वता. एवढे तिने ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे. तुम्हास काय सांगावे, तुम्ही सुज्ञ विचारी भले, कळावे आशीर्वाद. आता इथे ह्या पतिपत्नींपैकी स्त्रीसाठी, आईसाठी मुख्य उपदेश महाराजांनी खूप सुंदर रीतीने केलेला आहे. तर ह्यामध्ये मुख्यतः हे सांगितलेलं आहे महाराजांनी की आपण हे म्हणतो की सर्व काही हे रामाचं आहे, पण जेव्हा खरंच परिस्थिती येते तेव्हा ते आचरण करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आता इथे महाराजांनी तेच सांगितलं आहे की आपण अर्पण केलं असं म्हणतो. आता हा मुलगा त्याला देवाज्ञा झाली, तर एका दृष्टीने आपण अर्पण न करताही तो अर्पण झाल्यासारखाच आहे. तर तिथे महाराजांनी सांगितलं की विचाराने आपण समाधान आपल्या चित्तात ठेवलं पाहिजे.
तर त्यासाठी ते ठेवण्यासाठी महाराजांनी इथं सूत्र सांगितलंय, की आपण सर्व म्हणतो की माझा प्रपंच रामाचा. पण मग एखादी गोष्ट हिरावली गेली, एखादं आर्थिक नुकसान असो किंवा सांपत्तिक असो किंवा नात्याचं असो किंवा एखादा मृत्यूयोग असेल, तेव्हा मात्र आपल्याला ते सोसवत नाही. मग आपण अर्पण काय केलं? आपण खऱ्या अर्थाने काहीच करत नसतो अर्पण, ही गोष्ट आहे. तर महाराज इथे स्मृती करून, आठवण करून देत आहेत, की आपण जे म्हणतो, की सर्व काही रामार्पण आहे, भगवंताला अर्पण आहे, सद्गुरूंना अर्पण आहे. मग आता ही परिस्थिती अशी आली आहे, तर ते स्मरण ठेवावं, की आता आपण अर्पण बुद्धी ही ठेवली आणि आपण भगवंताचं उपासनेत त्याच्या स्मरणामध्ये राहिलो, तर मग तळमळ ही आपणहून शांत होईल, हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. खूप सुंदर रीतीने महाराजांनी सांगितलं आहे. तर आपण पुन्हा वाचूया, की ते सांगतात की व्यावहारिक श्री रामभक्तीपरायण यांस तुमचा मुलगा गेल्याचे कळले. व्यावहारिक उपाय जे काय करावयाचे ते तुम्ही केले, तरी पण त्यांस यश नाही आले. आईचे अंतःकरण काय असते याची सत्य कल्पना मला आहे. तरी पण विचारी विवेकी माणसे विचारानेच समाधान राखीत असतात. मुलाच्या आईने आता कष्टी न व्हावे हे मी अंतःकरणाची जाणीव ठेवून सांगतो. हे लक्षात ठेवून वागावे. सर्व केले रामार्पण हा नव्हे शब्दाचा खेळ जाण. आपण म्हणतो, पण आता हा केवळ शब्दाचा खेळ न करता हे महाराज सांगतात, की अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण. आपल्याला काळजी तळमळ वाटत असेल तर आपण अर्पण नाही केलेलं आहे. आपलं अजून ते मन आहे, आसक्ती आहे. तर महाराज इथे शिकवण देत आहेत, की सर्व केले रामार्पण हा नव्हे शब्दाचा खेळ जाण. अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण. तो म्हणा रामाचा, राम काळजी घेईल साचा. परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा. याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा. त्याचे आईस सांगावे तो माझे आशीर्वाद. ठेवा पूर्ण रामावर विश्वास. न करावे यावर उपास तापास. उपास हा शब्द अलीकडील जाण. त्याच्या पुढे एक पाऊल टाकून तेथे म्हणजे उपासनेत राहावे आपण. तेथे आहे निर्धास्तपण. उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण. उपासनेने राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण. शेजारा असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता. एवढे तिने ऐकावे माझे. राम उतरील सर्व ओझे. तुम्हास काय सांगावे तुम्ही सुज्ञ विचारी भले. कळावे आशीर्वाद. तर इथे त्या साधकांसाठी मात्र सांगितलं, की तुम्ही विचारी आहात. अर्थात हा आईला मुख्य उपदेश केलेला आहे, पण आईच्या अनुषंगाने त्या मुलाच्या वडिलांना सुद्धा हा दिलेलाच आहे. तर इथे महाराजांनी खूप सांगितलेलं आहे, की आता तो रामाचा आहे. तर जे काही आहे त्याचं पुढे ते राम भगवंत त्याची काळजी घेईल, दक्षता घेईल, त्याला पुढील गती देईल. तर तुम्ही उपासनेत राहा, म्हणजे सर्व काही दुःखापासून दूर आपणहून केलं जाईल. इथे जो मुलगा गेला त्याच्यासाठी पण महाराजांनी सांगितलेलं आहे, की त्याच्याबद्दलची तळमळ चिंता आता तुम्ही करू नका. तो आता भगवंत त्याची पुढची गती करेल. आणि तुम्ही आपण स्वतः काय केलं पाहिजे, की उपासनेत राहणं, हा उपदेश महाराजांनी केलेला आहे खूप चांगल्या रीतीने. आणि हे सांगत असताना महाराजांनी हेही सांगितलं आहे, की अंतःकरणाची जाणीव ठेवून मी सांगत आहे. तर हे जे आहे, की जे आईचे अंतःकरण काय असते याची सत्य कल्पना मला आहे. किती सुंदर शब्द आहे. सत्य कल्पना मला आहे. अंतःकरणाची जाणीव ठेवून हे सांगतोय. केवळ वरवरचा उपदेश नाही आहे. तर अंतःकरणात काय घडतंय आता आई वडिलांच्या ते जाणून महाराजांनी हळुवारपणे हे सर्व उपदेश त्यांना केलेले आहेत. अर्थात महाराजांचं असं पत्र आल्यानंतर किती मोठं थोर भाग्य आहे, की त्या मुलाचं पण भाग्य होणार आहे ह्या पत्राच्या आधारे आणि त्या आईवडिलांचं पण भाग्य होणार आहे. म्हणजे जरी ही घटना दुःखद असेल तरीसुद्धा महाराजांसारख्या साक्षात परमात्मा स्वरूप संताचं पत्र येणं, त्यांचं सांत्वन होणं
तर म्हणजे भगवंताचेच शब्द आणि प्रेम त्यांना मिळालेलं आहे. हे आहे. पुढचं पत्र आहे पत्र 5. आता हे 5वं पत्र आहे. सांगलीचे श्री गोडबोले यांचा मोठा मुलगा गेला तेव्हाचे पत्र. श्री रामभक्ती परायण श्री गोडबोले यांस आशीर्वाद. तुमचे पत्र पाहून सर्वांसच अत्यंत दुःख झाले. प्रपंचातील हानी याहून नाही दुसरी. हे जरी आहे सत्य तरी करावा थोडासा विचार. ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई. परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाच्या हाती तेथे आपल्या मानवाची काय गती. विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे. याहून मी जास्त काय लिहावे. रामरायाचे स्मरणात राहावे. स्मरता रामरायाला तो देईल समाधानाला. मृत्यूचा मोबदला राम राया वांचून दुसरा नाही. तरी शोक आवरावा म्हणजे मला बरे वाटेल. याचे आईस आशीर्वाद सांगावेत कळावे हा आशीर्वाद. काय महाराजांनी प्रेमाने लिहिले की तुम्ही शोक आवरावा म्हणजे मला बरे वाटेल, म्हणून तरी तुम्ही शोक आवरा, हे महाराजांनी दिलेलं आहे. तर काय सांगतायत की प्रपंचातील हानी याहून नाही दुसरी. हे जरी आहे सत्य तरी करावा थोडासा विचार. ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई. परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाच्या हाती येथे आपल्या मानवाची काय गती. विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे. याहून मी जास्त काय लिहावे. रामरायांचे स्मरणात राहावे. स्मरता रामरायाला तो देईल समाधानाला. मृत्यूचा मोबदला रामराया वाचून दुसरा नाही. तरी शोक आवरावा म्हणजे मला बरे वाटेल. त्याचे आईस आशीर्वाद सांगावेत कळावे हा आशीर्वाद. आता हे मृत्यूच्या संदर्भात अशी 2 पत्र महाराजांनी दिलेली आहेत. तर जीवनातील प्रत्येक घटना ही आपल्या हातात नाही आहे, हे पण आहे. ज्या काही केवळ मृत्यूच नाही तर अनेक घटना ह्या प्रारब्धानुसार घडत असतात. आणि त्यामुळे जिथे जिथे असं तीव्र अतीव दुःख आहे तिथे तिथे केवळ त्या दुःखाचं परिशमन, त्या दुःखावरती खरी सांत्वना केवळ भगवत स्मरणच देऊ शकतं, अन्य नाही. हे इथे महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आपल्या संतांना पण प्रचंड दुःख त्यांच्या जीवनात आले होते. सर्व काही त्यांनी सोसलेलं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी भगवत स्मरण करून त्या सर्व दुःखामध्ये विचाराने विवेकाने समाधान प्राप्त करून घेतलं होतं आणि ते समाधान त्यांनी सर्वांना वाटलेलं पण होतं. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे संतांना दुःख होत नाही याचा अर्थ त्यांनी इथे महाराजांनी दिलं आहे स्पष्ट की विचाराने आपण आपल्या अंतरी समाधानी वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे इथे सर्वात महत्त्वाचं आहे. आपणाला विचारांची कास, सत्य विचारांची कास आपल्या अंतरी धरावी लागते आणि ती धरल्यानंतरच विवेक जागृत होतो आणि मग आपलं दुःखाला आपण सामोरी जाण्यासाठी शांततेने सामोरी जाण्यासाठी तयार होतो. हे इथे महाराजांनी खास दोन्ही पत्रांमध्ये आपणाला सांगितलेलं आहे. आता पुढील पत्र आहे, हे पत्र 6वं आहे. पत्र 6वं. वाई येथे परसुरे शास्त्री नावाचे मोठे विद्वान शास्त्री होते. पहिल्याने ते श्री महाराजांच्या विरुद्ध होते, पण पुढे त्यांचे भक्त बनले. त्यांनी पत्र लिहून विचारले की मन एकाग्र होत नाही, याचे कारण काय व याला उपाय काय. पुढील पत्र हे त्याला उत्तर आहे. महाराज सांगतात, महाराज लिहित आहेत की श्री रामभक्ती परायण शास्त्री बुवा यांस रामदासी यांचा नमस्कार. तुमचे पत्र मिळाले. तुम्ही स्पष्टपणे लिहिले त्याने बरे वाटले. व्यवहाराचा नियम आणावा चित्ती तैसे वागावे तुम्ही. एकाग्र न व्हायला कारण विषय मानायला आपला जाण. दृष्टी ठेवावी त्याचेवर जे स्वाभाविक आहे स्थिर.
घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयांत, चित्ती जोवर ठेवला विषय एकाग्रतेला हीच मुख्य अडचण होय. रोग बळकट झाला औषध घ्यावे लागेल त्याला, औषधाविन रोग नाही झाला बरा, तैसे एकाग्रतेचे साधन करणे हाच मार्ग आहे खरा. नामी ठेवा चित्त तेच मानावे सत्य, हाच निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. जोवर संशयी झाले मन तोवर न होईल समाधान, सहवासांत प्रेम हाच जगाचा अनुभव, सहवास ठेवा नामाचा त्याने होईल मनी समाधान. याहून साधन दुजे न उरले जाण, एकाग्र करावे चित्त त्याला करणे जरूर नामस्मरण. त्याला उपाय एकच खरा, नामी प्रेमा ठेवा पुरा. जोवर न कळले सत्य तोवर भ्रमाने न मानावे असत्य. बहुतांनी विद्याभ्यास केला सर्वच एका योग्यतेला नाही चढले, तैसे निष्ठेने भजा राम त्याने होईल मणी आराम. तुमची आमची भेटी सहज होतील आपल्या गोष्टी, कळावे हा आशीर्वाद. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की विषयात मन जातं आहे त्याच्यामुळे एकाग्रता होत नाही आहे. तर विषयात मन जाऊ नये ह्याच्यासाठी चालता बोलता उठता बसता किंवा मनामध्ये नाम ठेवलं आणि नामाचा सहवास जितका जितका होईल तितकं तितकं विषयांतील मन हे नामामुळे अंतर्मुख होत जाईल आणि नामाच्या सहवासाने पुढे नामामध्ये गोडी निर्माण होईल, एकाग्रता निर्माण होण्यास मदत होईल. हे इथे सांगितलेलं आहे की मन लागत नाही, मन एकाग्र होत नाही, हा सर्वांचाच अडचण आहे. आता इथे विषय हा कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. आपले जे षडविकार आहेत त्यातला कुठलाही विकार पण असू शकतो. विषय कुठलेही आपले चित्त आपल्याला चित्त त्याच्यामुळे ढासळू शकतं. तर हे इथे दिलेलं आहे की विषयांपासून विकारांपासून मनाला जितकं दूर ठेवू आणि ते दूर ठेवण्यासाठी नाम आतमध्ये असेल, भगवंताचं मनन चिंतन आतमध्ये असेल तर आपण विषय विकारांपासून हळूहळू दूर होतो आणि मग भगवत स्मरण करणं सहज शक्य होतं. हे इथे आहे. पुढचं 7वं पत्र आहे. परचुरे शास्त्री नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये पडले. पुढे त्यांना महारोग जडला. जगाने त्यांना दूर लोटले. बायकोला गावात राहणे मुश्किल झाले. मग त्यांनी आत्मश्राद्ध केले व भगवे वस्त्र धारण केले. नंतर ते नालवाडीला आश्रमात जाऊन राहिले. तेथून त्यांचे तळमळीचे पत्र आले. त्याला हे उत्तर आहे. आता हे महारोगाने आजारी झाले म्हणून ते त्यांना सर्वांनी वाळीत टाकले आणि नंतर त्यांनी साधना सुरू केलेली आहे एकांतात राहून. आता महाराज सांगतायत की श्री रामभक्ती परायण शास्त्री बोवा यांस व्यावहारिक आशीर्वाद व नारायण रूपी स्वरूपास नमस्कार. तुमचे पत्र वाचून प्रकृती बरी असल्याचे ऐकून आनंद झाला. प्रकृतीस जपावे तरी रघुनाथ भजनी असावे. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी ऐसे सर्व सांगती. परी एक वाटत असे चित्ता ते दूर होतील एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुखभोग हे न मानती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती. जगांतील वैभव ऐश्वर्य संपत्ती लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वांचून माती मोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार देहाचा भरवसा धरुण थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावा भला. जग त्यागी आपणांस आपण न त्यागावे जगास. हीच देहबुद्धी खास. रामापरते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेंच पायी. आता न ठेवावा जगी भरवसा आता न ठेवावा जगी भरवसा. राम सखा करावा खासा. रामावीण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती. आता रामा एकच करी तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले पुढील येणार
येऊ द्यावे भले, आता कराचित्त स्थिर, हृदयी धरावा रघुवीर. सुज्ञाप्रती काय लिहावे, परी सूचनार्थ बोलिले स्वभावे. जे जे आता कराल काही, ती ती रामाची सेवा पाही. आता रामा वांचून न आणावा विचार, कृपा करील रघुवीर, हाच माझा आशीर्वाद. तर इथं हे दिलेलं आहे की आता हे महारोगी आहेत साधक आणि एकांतात साधना आश्रमात राहून करत आहेत. तर महाराजांनी खूप सुंदर रीतीने त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे की इथून पुढे जे झालं ते झालं, पुढे होणार ते होऊ द्यावं आणि आता केवळ एका भगवंतासाठी जीवन अर्पण करावं आणि त्यानुसार जीवन कंठावं, हे इथे महाराजांनी खूप सुंदर रीतीने त्यांना सांगितलेलं आहे. पुढचं 8वं पत्र आहे. पत्र 8. श्री रंगराव वेंगसरकर यांचे कुटुंबास वेडाचा त्रास होत असे. काही वेळा मोठा कठीण प्रसंग येई. शेवटी रंगराव कंटाळले आणि महाराज मला यांतून सोडवा असे त्यांनी पत्र लिहिले. त्याला हे उत्तर आहे. बघा किती कठीण अवघड परिस्थिती आहे. एक साधक आहेत, त्यांच्या पत्नीला वेडाचा त्रास होत असे आणि त्यात ते अत्यंत त्रस्त झालेले आहेत आणि त्यांनी महाराजांना पत्र लिहिलं आहे की महाराज मला यांतून सोडवा असे त्यांनी पत्र लिहिले. त्याला हे उत्तर आहे. महाराज लिहित आहेत, श्री रामभक्ती परायण रंगरावजी यांस तुमचे पत्र मिळाले. मजकूर लक्षात आला. आपले कुटुंबास पुन्हा त्रास होऊ लागला हे पाहून वाईट वाटले. रामसेवा करीत असावी. राम इच्छेनेच ते बरे होणारे आहे. रामाचे तीर्थ व अंगारा नेमाने देत जावा. तसेच व्यवहारदृष्ट्या तिच्याशी फारसा संबंध न ठेवता तिच्यावर कोणाचा तरी धाक राहील असे वर्तन असावे. भगवंताचे देणे हे त्याचे इच्छेनेच होत असते. आपण त्याचे पाशी मागावे एक. तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यांतील मी एक पामर. रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी तू माय घाली पोटी. माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकिले आजवर कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दाराप्रती. आता रामा नको पाहू अंत तुझविन शून्य वाटे जगत. ज्याचा केला मी स्वार्थ ते ते झाले दुःखाला कारण. आता रामा सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तसे ठेवी याविन दुजे न मागणे काही. आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पाहावे स्थान जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती कृपा करी रघुपती. भिकारी आला दारी त्याला दाता दूर नसारी. ही आजवर ऐकिली कीर्ती धावत आलो रघुपती. आता मनास येई तसे करी माझे मी पण हिरोनी जाई. ऐसे करावे रामाचे स्तवन. रक्षण करता एक भगवंत मनी आणून. 8 दिवस वाट पाहून काय ते मला कळवावे. काळजी करू नये कळावे हा आशीर्वाद. इथे अत्यंत कठीण अवस्था आहे. पत्नीला वेड लागलेला आहे आणि तो वेडाचा त्रास ह्या साधकांना सहन होत नाही. तर इथे महाराजांनी पूर्णतः प्रार्थना करण्यास सांगितलेली आहे भगवंताला, रामाला. आणि इथे महाराज सांगत आहेत की हे अशी प्रार्थना जी आहे 8 दिवस वाट पाहून हे मला कळवावं, हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे शरण जाणं महत्त्वाचं इथे आहे की जे काही सुखदुःख आहेत ते भगवंताला अर्पण करणं आणि त्याला शरण जाणं, त्याच्याकडून पूर्णतः मार्ग प्राप्त करणं. त्याला आपले त्रास पूर्णतः सांगून किंवा सहन होत नाही आता तर काय करू पुढे मी, ही प्रार्थना महाराजांनी करण्यास सांगितलेली आहे. हे इथे आपणाला स्पष्ट आहे. हे महत्त्वाचं आहे. आता इथे आता पत्नीचा जो आजार आहे, तिला वेड लागले आहे, तर ते त्यांना तिचा सांभाळ हेच करत आहेत.
साधकच करत आहेत. त्यामुळे तिच्या स्थितीवरती ह्यांची पण ती स्थिती अवलंबून आहे आणि त्यासाठी मग महाराजांनी त्यांना रामालाच शरण जाण्यास, पूर्णतः शरण जाण्यास सांगितलेलं आहे. आता इथे जरी आपणाला दिसेल की ह्या त्रासासाठी प्रार्थना करण्यास सांगितलेली आहे. परंतु ही शिवभावास त्यांच्या स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण असं अत्यंत अवघड आहे की एखादा रुग्ण असा मानसिक रुग्णासोबत राहून स्थिर राहणं हे एवढं सोपं गोष्ट नाही आहे. तर तिथे महाराजांनी पूर्णतः रामाला, भगवंताला शरण जाऊन त्याला प्रार्थना करण्यास महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. मी तुझ्या दारी आलोय, मला ह्यातनं सोडव, ही पूर्णतः शरणागती आहे. आणि तिचं स्थिरता झाल्यानंतर ह्यांनाही ते त्यांच्या मार्गात सुसह्यता होऊ शकते. हे इथे आणि महाराजांनी सांगितलं की 8 दिवस वाट पाहून मला कळवावं हे काय आहे. तर हे महाराजांनी खूप चांगल्या रीतीने सांगितले. तर महाराज तर पूर्णतः सर्व काही करू शकतात, परंतु प्रत्येकाने स्वतःच केलं पाहिजे, स्वतःच्या साधनेने. आणि स्वतः ही शिकवण आहे महाराजांची. ही खूप महाराजांनी कुठलीच गोष्ट महाराजांनी जे पण काही सोडवणूक केलेली आहे वेगवेगळ्या घटनांमधनं साधकांची, तर तिथे आधी नामस्मरण करायला लावलेलं आहे, त्यानंतर ती सोडवणूक झालेली आहे. असं महाराजांनी कुठलंच असं चमत्कार करून नाही दाखवले. दिसताना ते चमत्कार आहेत, वेगवेगळ्या अवस्था साधकांना पण प्राप्त झाल्या आणि परंतु त्याच्यासाठी महाराजांनी त्या साधकांकडून करून घेतलेलं आहे. तेव्हाच जाऊन त्या सर्व अवस्था दिसलेल्या आहेत, जे काही आपण आदिचरित्रामध्ये वाचलेलं आहे. प्रत्येक साधकाचा अंतिम काळ कसा साधला महाराजांनी, त्याच्या विलक्षण गोष्टी आहेत, पण महाराजांनी त्यांना तयार केलं त्या पद्धतीने आणि त्यानुसारच त्यांना ते दिलेलं आहे. तर इथे सुद्धा महाराजांनी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही ही प्रार्थना करा, शरण जा आणि 8 दिवस असं करून पहा, मला कळवा. हे पण नंतर सांगितलेलं आहे. मी काही करतो असं कधीच कुठेच महाराजांनी म्हटलेलं नाही आहे. पूर्ण आपण जर आत्तापर्यंत जे वाचतोय तिथं. आता पुढचं 9वं पत्र आहे. चिरपुटकर नावाचे एक मोठे गुणी गृहस्थ होते. त्यांना अनेक कला येत होत्या. भगवंतावर त्यांचे प्रेम असे, पण भक्ती करण्यामध्ये बाह्यांगावर ते विशेष भर देत. साधकाने किती सांभाळून वागावे हे या पत्रांत सांगितले आहे. श्री रामभक्ती परायण चिरपुटकर यांस आशीर्वाद. हे पत्र 9. चिरपुटकर नावाचे एक मोठे गुणी गृहस्थ होते. त्यांना अनेक कला येत होत्या. भगवंतावर त्यांचे प्रेम असे, पण भक्ती करण्यामध्ये बाह्यांगावर ते विशेष भर देत. साधकाने किती सांभाळून वागावे हे या पत्रांत सांगितले आहे. काय सांगतायत आता महाराज, काय लिहित आहेत पाहू आपण. श्री रामभक्ती परायण चिरपुटकर यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले. पत्र वाचून एका प्रकारे समाधान वाटले, पण दुसऱ्या प्रकारे कर्तव्याची विस्मृती कशी होते हे पाहून बरे वाटले नाही. जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, जेथे मीपणाचे ठाणे ते दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम. म्हणून मी सांगतो तो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली. तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. रामकर्ता हे जाणून चित्ती, जगांत संत ऐसे वर्तती. साधनी साधन हे जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. कली अत्यंत मातला, गलबला चोहूंकडून जरी झाला. चित्त ठेवता रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. आपण होऊन न करावे काही, राम करता सर्वस्व पाही. चित्ती ठेवावा रघुनाथ, मुखाने भगवंताचे नाव. मी करता नवे जाणून कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. तेव्हा तुम्हास सांगणे माझे एक, राखावे सदा भगवंताचे अनुसंधान. बाह्यवेशाने कसाही नटला, जगाला फुलविता झाला. तरी जोवर नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण. त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार.
मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण, सदा घ्या भगवंताचे नाम, जेणे कृपा करील रघुनंदन, राम कृपाळू दिनांचा नाथ, तो सर्व काही पाहत, आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे जाण, एका जागेवर असावे, एका ठिकाणी प्रेम ठेवावे, नामा परते जुजे न मानावे, एका प्रभूस शरण जावे, हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास, कळावे हा आशीर्वाद. तर इथे हे सांगतायत की हे साधक आहेत, खूप चांगली त्यांची साधना आहे, परंतु थोडे भक्ती करण्यामध्ये बाह्यांगावर ते विशेष भर देत. त्यामुळे त्यांना महाराजांनी हे सावधान करण्यासाठी पत्र दिलेलं आहे. पुढे अत्यंत जे सर्वांसाठीच आपल्या महत्त्वाचं आहे असं हे पत्र आहे. पुढचं पत्र 10वं आहे. एक सरकारी अधिकारी होते, त्यांना लवकर पेन्शन घ्यावे लागले. मग प्रपंचातला पैसा पुरेना, मुलगे लहान, त्यांचे शिक्षण व्हायचे होते, मुली वयात आलेल्या, त्यांची लग्ने व्हायची होती. अशा परिस्थितीत त्यांच्या बायकोने श्री महाराजांना पत्र पाठवून विचारले की मी कसे वागावे. त्याला हे पत्र उत्तर आहे. तर इथे देत आहेत. सरकारी अधिकारी होते, त्यांना लवकर पेन्शन घ्यावी लागली. आता इथे आर्थिकदृष्ट्या कशी व्यवस्था करावी, योजना करावी, हा प्रश्न ह्या साधकाच्या बायकोला पडला आहे. तर महाराज काय लिहित आहेत आपण पाहू. श्री रामभक्ती परायण सौ गीताबाई यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले, मजकूर समजला, तुम्ही मोकळेपणाने लिहिले ते बरे वाटले. पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हे आपले साधन, सर्व राहा सुखी, रामनाम नित्य घ्यावे मुखी, सर्व सुखाचा लाभ घरबसल्या मिळतो देव, कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर, देहाने करावी सेवा, याहून दुजा लाभाचा नाही ठेवा, परमात्म्याने जे जे दिले ते त्याचे म्हणून सांभाळणे भले, त्या लोभांत न गुंतवावे चित्त, हाच परम अर्थ सत्य, नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम, प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण, पतिव्रता साध्वी थोर त्यांचे करावे स्मरण, जे करील पुण्य पावन, तुमच्या पतीसारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती, त्यांचे आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखांत आपले सुख पाहावे, रामावर ठेवावा विश्वास, सुखाने करावा संसार, रामधरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती, प्रपंची असावे खबरदार, परी लोभांत न गुंतावे अंतर, धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे, ही प्रपंचाची रीत सर्व जगांत आहे चालत, जगाची रीत लोभांत असणे, हे मात्र आपणास न आवडावे, देहाने पती सेवा ध्यानी धरावा रामराया, त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद झाला भला, प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती, तेथे धरिता नामाची संगती, काळजी विरहित आनंद देई, मुलीच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये, प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल, आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम, हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास, कळावे हा आशीर्वाद. हे खूप सुंदर रीतीने सर्व सार इथं महाराजांनी दिलेला आहे. तर अशा रीतीने आपण ही 10 पत्र वाचलेली आहेत. पुढे अजून पत्र आहेत, 7 पत्र आहेत, तर ती आपण उद्या वाचू. तर अशा पद्धतीने हे प्रकरण उद्या पूर्ण होईल. आपण महाराजांचं नाम घेऊ आणि इथं थांबूयात. ह्या पत्रांच्या आधारे पण जीवनामधील वेगवेगळ्या विविध प्रसंगांमध्ये कसं समाधान टिकवलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे महाराज आपल्याला शिकवत आहेत. आणि ते अगदी हळूवारपणे सांगत आहेत महाराज, की प्रत्येक त्याच तो साधक कुठल्या मनस्थितीतून जात आहे, त्याची मनोभूमिका काय असेल आणि त्याला समजून घेऊन
सांगणं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. अ, आणि किती हळूवारपणे सांगितलं आहे हे महत्त्वाचं आहे. अन्यथा आपण संसारात एकमेकांना सांगतो, सांत्वना करतो किंवा काही, तर ते अत्यंत असं असतं की आता हे उपदेशासारखं असतं. तिथे प्रत्येकाचं अंतःकरण तो कुठल्या अवस्थेतनं जात आहे हे समजणं पण आवश्यक आहे. आणि ते समजून घेऊन मग नंतर त्याला हळूवारपणे त्यात सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी जी शब्दरचना केलेली आहे ती अशी ओवींसारखी केलेली आहे आणि त्या ओवींच्या माध्यमातनं त्यांनी हे पत्र साधकांना लिहिलेले आहेत आणि तिथेही कोणताही उपदेशाचा भाग असा नसून असं अशा पद्धतीने आपण केलं तर आपण चांगल्या रीतीने आलेली घटनेतनं परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे अत्यंत हळूवारपणे सांगितलेलं आहे. प्रपंचात आपण एकमेकांना कष्टी दुःखी पाहतो आणि तिथं समजून न घेता आपल्याला आपलं उपदेश केल्यासारखे बोलत असतो. तर ही इथे जर आपण संतांची वाणी पाहिली तर प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विचार करून त्याच्यावर त्यांनी केलेले उपदेश म्हणण्यापेक्षा उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. उपायात्मक त्यांचं सर्व काही बोलणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण महाराजांचं नाम घेऊ आणि थांबू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.